नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर बघा, आता जे काय आपण खत देतो नत्र, स्फुरद, पालास, तर ह्यांचं जे कार्य आणि हे किती दिवसाला लागू होतात त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे। तर बघा, आता नत्र म्हणजेच नायट्रोजन, तर जे युरिया खत आहे, तर ह्या युरिया खतामार्फत आपण नायट्रोजनचं पिकाला म्हणजे काय करता पुरवित असतो। तर आता ह्याचं जे कार्य आहे, तर याच्या कार्यामध्ये बघा, जे तुमची पिकाची वाढ किंवा त्याचं जे लसलसपणा कवळं असं युरियामुळं हे म्हणजे पीक दिसत असते। आणि हे दिल्याच्या नंतर युरिया आपण बघितलं असेल की 2-4 दिवसाला पीक हे जोमदार असं म्हणजे वाढलेलं दिसते, किंवा त्याचं जे हिरवटपणा आहे तो पण चांगल्या प्रकारे हिरवं दिसते पीक, आणि वाढ पण चांगल्या रीतीने झालेली दिसते। तर हे झालं नत्राचं काम। त्याच्यानंतर स्फुरद, तर बघा आता स्फुरद म्हणजे फॉस्फरस, जे की आपण सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून देत असतो पिकाला। आणि ह्याचं जे कार्य, तर ह्याच्यामध्ये ह्याचं जे कार्य असते, पांढऱ्या मुळ्या ज्या असतात पिकाच्या, तर त्या वाढवणे, त्याच्यानंतर जे फुटवे येतं ते वाढवणे, आणि फुलधारणा, तर या अशा प्रकारचं याचं या स्फुरदचं काम आहे। आणि हे जे लागू होण्याचं ह्याचं जे समजा वेळ आहे, तर ती जवळपास 20-22 दिवसानं ते स्फुरद लागू होत असते। आणि याच्यानंतर आहे पालास, तर बघा, पालास म्हणजे जे आपण MOP मधून म्हणजेच MOP मधून जे काही पोटॅशचं 60% याच्यामध्ये काय असते प्रमाण असते। तर हे जे काही पोटॅश आहे, तर हे जे खत आहे, तर ह्या खताचं जे कार्य हे जे जेव्हा फळधारणा होते, तर या फळधारणेमध्ये फार महत्त्वाची भूमिका हे बजावत असते। म्हणजे जसे की तुम्ही बघितलं असेल, फळाची साईज, आकार, तर ह्याच्यामध्ये ते काय करते, कन्वर्ट करत असते, म्हणजे फळाची साईज, आकार वाढवत असते। आणि ह्याचं जे काम आहे हे जवळपास म्हणजे आपण पिकाला दिल्याच्या नंतर 30 ते 40 दिवसांनी लागू होत असते। ते अशा प्रकारे जे आपण जे खतं देत असतो नत्र, स्फुरद, पालास, तर आपण याचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे, त्याचं कार्य आणि लागू होण्याचा कालावधी। तर धन्यवाद।